मित्रांनो, मी इकडे आलो आहे पारनाका वसई भंडारी समाज हॉल, शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज हॉल आहे हा बघा. आणि तिकडे मी जातो आहे आणि हेमंत सरांचा इकडे त्यांच्या या समाजाच्या हॉलमध्ये एक प्रोग्राम आहे. विषय आहे अँड्रॉईड फोनचं व्यसन आणि माणसातील भावसंबंध किंवा रिलेशन्स आणि नवीन पिढीतील करिअर संबंधी मार्गदर्शन या 3 सब्जेक्टवरती इकडे हेमंत सरांचं एक सेशन आहे आणि ते मी शूट करणार आहे. हा बघा, अनंतराव ठाकूर नाट्यगृह यांचं या समाजाचं हे नाट्यगृह आहे. इकडेच त्यांची याच हॉलमध्येच त्यांचा सरांचा प्रोग्राम आहे. मित्रांनो, या भंडारी समाजाचं हे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे 2000. मनपूर्वक स्वागत करतो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येथे सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बालकवींनी श्रावणाचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे बघा. खरं म्हणजे श्रावण महिना म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर अतिशय आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि व्रतवैकल्य आणि सणासुदीचा परिपूर्ण अशा तऱ्हेचा हा महिना आहे. या ऋतूमध्ये धरती देखील अगदी नववधूसारखी हिरवाईने नटलेली असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विद्यावृत्ती संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री बालचंद्र राऊत, उपाध्यक्ष सन्माननीय श्री अमेय कडू, गौरव पारितोषिक विजेती कुमारी साची संदीप पाटील, गौरव पारितोषिक विजेता कुमार दर्श हेमंत कुमार राऊत यांना मी विनंती करतो आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. इयत्ता 12वी मध्ये प्रथम आलेली कुमारी जिज्ञा तिला देखील आम्ही विनंती करतो दीप प्रज्वलनासाठी आपण पुढे यायचं आहे. ॲडव्होकेट ओंकार मात्रे, संस्थेचे विश्वस्त सुनील पाटील आणि दिगंबर ठाकूर यांना देखील आम्ही विनंती करतो आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. श्वासांची करूया धन, प्राणांची करूया वाट, ही अखंड अस्तित्वाची तेवत राहुटी जोड. तेजस्वीता आणि मांगल्याचं प्रतीक असलेल्या दिव्याचा अर्थ दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पण ती जपून ठेवा, अंधार पार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार पार झाला. असंच अंधाराचं सावट इथल्या प्रत्येकाच्या मनातून दूर व्हावे, या दिव्यत्वाच्या ज्योतीने प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमयी वाट यावी असा दीप प्रज्वलन सोहळा आपणा सर्वांच्या समोर संपन्न होत आहे.
एक अतिशय आनंदाचा क्षण असतो, कारण ही पाहुणे मंडळी जी असतात त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठं अशा तऱ्हेचं स्थान निर्माण केलेलं असतं. साहजिकच एका आगळ्या आणि वेगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध काउन्सिलर आणि कॉर्पोरेट कोच सन्माननीय श्री हेमंत परब साहेब. ते सल्लागार आणि प्रशिक्षक आहेत. तसेच विविध क्षेत्रामध्ये जशी तज्ज्ञ मंडळी असते त्याप्रमाणे परब साहेब देखील मानवी क्षमता आणि वैयक्तिक परिणामकारकतेच्या विकासातील प्रमुख तज्ज्ञांपैकी एक आहेत. अर्थात एक्सपर्ट इन डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन पोटेन्शियल अँड पर्सनल इफेक्टिव्हनेस. ते एक अतिशय ऍक्टिव्ह आणि समोरच्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे उत्कृष्ट वक्ता आहेत आणि उपस्थितांकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेण्यासाठी सर्वांना प्रेरित करण्याची अद्भुत क्षमता असलेले, विविध क्षेत्रामधून प्रचंड मागणी असलेले प्रशिक्षक देखील आहेत. सुमारे 15 वर्षांचा त्यांच्याकडे सेल्स अँड मार्केटिंगचा अतिशय व्यावहारिक अशा तऱ्हेचा अनुभव देखील आहे. आतापर्यंत त्यांनी ट्रेनर कोर्स आणि सायकोथेरपी काउन्सिलिंगचे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत. एक्सलन्स काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग अकादमीचे ते फाउंडर आणि ओनर आहेत. ट्रेनर असोसिएशन ऑफ इंडियाचे ते सभासद आणि फॅकल्टी ट्रेनर आहेत आणि त्यांना ट्रेनर असोसिएशन ऑफ इंडियाकडून अतिशय मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. तसेच प्रयास फाउंडेशन कडून दिव्य चेतक पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. ते एम्पॉवर ट्रेनर्स असोसिएशनचे सभासद आणि फॅकल्टी ट्रेनर आहेत आणि त्यांना एम्पॉवर असोसिएशन ट्रेनर कडून एम्पॉवर एक्सलन्स अवॉर्ड 2018 आणि 2019 सालचा हा देखील अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. उत्कृष्ट फॅकल्टी ट्रेनर म्हणून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्याकडून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. महाबँक म्हणजेच जेबी बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांच्याद्वारे चालविण्यात येणाऱ्या उद्योजक कौशल्य विकास कार्यक्रमासाठी देखील सन्माननीय परब साहेब हे फॅकल्टी मेंबर आहेत. सरांनी गेल्या 20 वर्षांमध्ये 1000 पेक्षा जास्त सेमिनार किंवा वर्कशॉप घेतलेले आहेत. त्यांचे जवळपास 5 लाखाहून जास्त विद्यार्थी आहेत ज्यांनी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. मध्ये सरांचा अतिशय सखोल अभ्यास आहे. सरांचा उल्लेख चालतं बोलतं व्यासपीठ, चालतं बोलतं विद्यापीठ असं जरी केलं तरी मला असं वाटतं की ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी जावं लागतं. परंतु आज सर्व पालकवर्ग आणि आपले सर्व विद्यार्थी यांची नेमकी गरज लक्षात घेऊन आपल्या शिक्षक भंडारी विद्यार्थी समाज या संस्थेने खुद्द विद्यापीठालाच तुमच्या भेटीला इथे आणलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्र राऊत यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय हेमंत परब साहेबांना त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आपल्या संस्थेच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन आपण हेमंत परब सरांचं स्वागत करीत आहोत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत भालचंद्र राऊत यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपण हेमंत परब साहेबांचं स्वागत करीत आहोत. सर ज्यावेळेला आपलं मनोगत व्यक्त करतील त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की कॉर्पोरेट ट्रेनर किंवा कॉर्पोरेट कोच किंवा काउन्सिलर यांची नेमकी काय क्षमता असू शकते जे आपल्या त्यावेळेला लक्षात येणारच आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री भालचंद्र राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय व्यासपीठ आणि माझे मित्र आजचे प्रमुख पाहुणे माननीय हेमंत परब साहेब, आपल्या वीरेंद्र पाटीलांनी त्यांची ओळख करून दिलेली आहे. तर एक साधारण 1 महिन्यापूर्वी जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझा भंडारी समाज आता चांगल्या तऱ्हेने म्हणजे चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित असा आता संक्रमण करत आहे, तरुण मुलं आणि आता लेटेस्ट आता आपलं निवडणूक झाली आणि तरुणांचा सहभाग आणि चांगलं हे बघितल्यानंतर एक त्यांना प्रबोधनपूर्वक मार्गदर्शन करण्यासाठी
आपले एक असे कोच असावे असे मला वाटलं आणि मी त्यांना ताबडतोब फोन केला की जरा सर तुम्ही जरा आमच्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी या. तर त्यांनी सांगितलं राहून हरकत नाही, तुम्ही बोलवता मी ताबडतोब हे केलं. आणि त्यामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की दोघांनाही सारखेच गुण मिळालेले आणि साहजिकच गोबाराव हे जे पारितोषिक आहे ते आपण विभागून दिलेलं आहे. खरं म्हणजे साचे आणि दर्श यांचा जो यशाचा प्रवास आहे तो खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, त्यांनी संयम दाखवलेला आहे आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या दोघांनाही गोबाराव पारितोषिकाला गवसणी घातलेली आहे. शेषवंश क्षत्रिय भंडारी समाजातील अतिशय मानाचे असे हे पारितोषिक पटकावण्याची मनीषा खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याची असते. नलिनी अनंतराव ठाकूर पारितोषिक गिरीश, कैलासवासी अनंत केशवराव पारितोषिक कोचुंबे, कैलासवासी दासनाथ नारायण चौधरी पारितोषिक दरपाळे, कैलासवासी मोहनदाजी. करू शकत असाल तर नक्की घ्या. त्याच्यातून तुम्हाला लेखनशैली सुधारते. त्या विषयाचा वापर किंवा त्यातले श्लोक वगैरे घेऊन तुम्ही मराठीतही खूप छान करू शकता. कारण मी हेही अभिमानाने सांगू इच्छिते की मराठी इंग्लिश मिडियमचा मुलगा असून मराठीतही त्याला 96 मार्क्स मिळाले. कारण तिथे त्यांनी संस्कृतची सुभाषित किंवा संस्कृतच्या गोष्टींचा वापर तिथे केला, त्याचा अर्थ मराठीत दिला आणि त्यामुळे तोही व्यवस्थित तो चांगल्या रीतीने हाताळू शकला. त्यामुळे पालकांनी मुलांच्या 8वीच्या किंवा 9वीच्या त्यांच्या मार्क्सवरून जाऊन डिप्रेस न होता वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन करत राहा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांना काय हवं हे पहा. तो खूप झोपतो म्हणूनही आम्हाला खूप टेन्शन येतं, पण नाही त्याने केलं. त्यामुळे तुम्ही पण मुलगा झोपतोय पण कदाचित त्याची अभ्यास करण्याची वेळ वेगळी असू शकते. हेमंत कुमार राऊत यांना गोबाराव पारितोषिक अतिशय महान असं हे पारितोषिक आपण असे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्रीयुत हेमंत पवार साहेब यांच्या शुभ हस्ते देत आहोत. कुमारी साची संदीप पाटील दरकाळे, कुमार दर्श हेमंत कुमार राऊत पापडी 96.60% गुण मिळवून दोघांनीही पहिला नंबर पटकावलेला आहे. पूर्णांक आधीमध्ये जर बोलायचं झालं 97% गुण दोघांनाही मिळालेले आहेत. अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे. कुटुंबाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने तुम्ही आधार